राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. तथागत भगवान गौतम बुद्ध शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे. शिवरायांना सर्वप्रथम छत्रपती म्हणून संबोधणारे जगतमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज विश्व मांगल्याचे स्वप्न उराचे ठेवून गीतेवर माथा ठेवणारे संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज्यते, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पारतंत्र्याच्या वळवंटातून स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा जाणता राजा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या इतिहासाची पाने चालताना तुमच्या आमच्या अंगावरती शहारे उभे राहतात असे स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज भोसले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून ज्यांना संबोधलं जातं, महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गावागावात जाऊन गावची घाण साफ करून स्वच्छतेचा महामंत्र उभ्या जगाला देणारे, देव दगडात नाही तर देव माणसात आहे, भुकेल्या माणसाला 2 घास अन्न द्या, तहानलेल्या माणसाला 2 घोट पाणी द्या, उघड्या नागड्याला वस्त्र द्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी वही पेन पुस्तक द्या, यातच खरा देव आहे हा मंत्र देशाला देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद म्हणत हसत हसत भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि त्यांच्या सोबत असणारे सर्व थोर महान क्रांतिकारक. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्राच्या मातीत आणि भारत मातेच्या कुशीत जन्माला आलेल्या सर्व थोर साधू संतांना, महामानवांना, क्रांतिकारकांना मी गणेश फापाळे या ठिकाणी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतोय. खर तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट एका पुस्तकात वाचली होती. 26 नोव्हेंबर 1949च्या दिवशी भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर बाबासाहेब आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला एकटेच बसले होते आणि बाबासाहेब कधी रडत होते तर कधी हसत होते. नानकचंद रत्तू यांनी बघितलं की बाबासाहेब रडताय तर कधी हसताय. त्यावेळेस रत्तू बाबासाहेबांजवळ गेले आणि बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब आज तर इतका आनंदाचा दिवस आहे, भारतीय संविधान आपण संविधान समितीकडे सुपूर्द केलंय आणि आपण रडताय. आपण रडताय हे ठीक आहे, पण आपण मधीच हसताय, या मागचं कारण काय? त्यावेळेस बाबासाहेब रत्तूंना म्हणाले की रत्तू, आज मला माझी लेकरं आठवतात, ज्या लेकरांना मी वेळेवरती औषध पाणी देऊ शकलो नाही, म्हणून माझी 4 लेकरं इंदू, गंगाधर, राजरत्न आणि अशी 4 लेकरं माझी औषध पाणी मिळालं नाही म्हणून अकाली गेली. त्यांना मला वेळेवरती औषध पाणीही देता आलं नाही. पण रत्तू म्हणाले, बाबासाहेब मला कळतंय की आपल्या लेकरांच्या आठवणीत आज आपण रडत आहात, पण आपण मध्ये हसतात, याच्या मागचं कारण काय? यावेळेस बाबासाहेब म्हणाले की माझ्या राजरत्नाच्या वेळेस मला त्याला साधं औषध पाणी देता आलं नाही, त्याच्या शेवटच्या क्षणावरती माझ्या रामूच्या फाटक्या पदरामध्ये मला राजरत्नाला निरोप द्यावा लागला. हे सगळं ऐकल्यानंतर रत्तू म्हणाले की बाबासाहेब तुमचं सगळं ठीक आहे, आपण आपल्या लेकरांच्या आठवणीत रडत आहात, पण मध्येच आपण हसताय, या मागचं कारण तरी काय? त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितले की रत्तू, माझ्या राजरत्नाला मला साधं कपनही घेता आलं नाही, परंतु या भारत देशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक राजरत्नाला सुटा बुटात राहता यावं याची सोय मी भारतीय संविधानात करून ठेवली, म्हणून मी आज हसतोय. खरं तर एक दिवस महात्मा ज्योतिराव असेच दलित वस्तीतून पाय चालत चालले होते. त्याच वेळेस महात्मा ज्योतिरावांच्या लक्षात आलं की त्या दलित वस्तीतला एक ज्ञाना नावाचा मुलगा हुशार आहे, बुद्धिमान आहे, चाणक्य आहे, परंतु तो मात्र ज्ञानापासून वंचित आहे.
ही एक गोष्ट ज्यावेळेस महात्मा ज्योतिरावांना समजली, त्यावेळेस महात्मा ज्योतिरावांच्या जवळचे असणारे स्नेही मिचल साहेब यांना महात्मा ज्योतिराव म्हणाले की ज्ञाना नावाचा दलित वस्तीतला, दलित कुटुंबातला एक मुलगा आहे, तो हुशार आहे, त्याला तुमच्या शाळेमध्ये एखाद्या बाकावरती बसायला जागा झाली तर बरं होईल, 4-2 अक्षरांची ओळख त्याला देखील होईल. आणि मिचल साहेबांचा होकार आला. तो ज्ञाना नावाचा मुलगा आपल्या शाळेची तयारी आटपून शाळेच्या दिशेने जायला निघाला, शाळेच्या जवळ आला, वर्गात पाऊल टाकणार तोच वर्गातली सगळी मुलं उठली आणि वर्गाच्या बाहेर पडली. मिचल साहेबांनी हे सगळं बघितलं आणि मिचल साहेब म्हणाले, अरे बाबांनो असं का? तसं एक पोरग पुढे आलं आणि म्हणाले, सर हा दलित वस्तीतला, दलित कुटुंबातला मुलगा आहे, हा जर का शाळेत आला तर आम्ही काही शाळेत येणार नाही. मिचल साहेब म्हणाले, अरे बाबा तो वर्गात त्या बाकावर नाही तर खाली असलेल्या चटईवरती बसेल. तसं दुसरं पोरग पुढे आलं, सर चटई तर जमिनीवरतीच आहे ना, मग हा मुलगा जर या चटईवरती बसला तर याचा विटाळ चटईला होणार, चटईचा विटाळ आम्हाला होणार आणि घरी गेल्यानंतर आम्हाला आंघोळ करावी लागणार. हा सगळा प्रकार त्या ज्ञाना नावाच्या मुलाने उघड्या डोळ्याने पाहिला आणि तो ज्ञाना नावाचा मुलगा त्या दिवशी ज्ञानाच्या शाळेतून जसा बाहेर पडला, परत कधी शाळेकडे फिरकलाच नाही. काही दिवसांनी ही गोष्ट महात्मा ज्योतिरावांना समजली आणि महात्मा ज्योतिरावांना ही गोष्ट समजतात महात्मा ज्योतिरावांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि महात्मा ज्योतिराव विचार करू लागले, आजपर्यंत या सूर्याची किरणे आमच्या डोक्यावरती राज्याभिषेक घालत आली, पण या सूर्याच्या किरणांना आमचा कधी विटाळ झाला नाही. आजपर्यंत या धरणी मातेवरनं आम्ही अथकपणे चालत गेलो, या धरणी मातेला आमचा कधी विटाळ झाला नाही. आजपर्यंत एखाद्या झाडाच्या सावलीला जाऊन आम्ही उभे राहिलो, त्या झाडाच्या सावलीला आमचा विटाळ जाणवला नाही. नवे तर एखाद्या डोंगराच्या झऱ्याचं पाणी आम्ही पिलो, त्या झऱ्याच्या पाण्याला आमचा विटाळ जाणवला नाही. या पलीकडे जाऊन आमच्या चंबाराने बनवलेली चप्पल, ती चप्पल आम्हाला परिधान करण्यासाठी चालते, पण त्या चंबाराचा विटाळ आम्हाला का? आमच्या कुंभाराने बनवलेलं मडकं, त्या मडक्यातलं थंडगार पाणी पिण्यासाठी आम्हाला चालतं, पण त्या कुंभाराचा विटाळ आम्हाला का? या मागचं जर काही कारण असेल ते फक्त बांधवांनो अज्ञान आणि अज्ञानच आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके सगळे अनर्थ या मातीत फक्त एका अविद्येने केले. हीच गोष्ट महात्मा ज्योतिरावांच्या लक्षात आली की इथल्या या समाजाला जर अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल तर या समाजाच्या हातामध्ये शिक्षण नावाचं शस्त्र देणं गरजेचं आहे. सावित्रीमाई म्हणाले, अहो मला ते सगळं कळतंय, पण यांना शिकवणार कोण? महात्मा ज्योतिराव गालातल्या गालात हसले आणि सावित्रीमाईंना म्हणाले की यांना तुम्ही शिकवणार. सावित्रीमाई म्हणाले, मला तर काही शिकवता येत नाही, मग मी यांना कसं शिकवणार? महात्मा ज्योतिराव म्हणाले, मी तुम्हाला शिकवणार आणि तुम्ही इथल्या या समाजातल्या सगळ्या मुलींना शिक्षण देण्याचं काम करणार आहात. आणि बांधवांनो, सावित्रीमाईंच्या शिक्षणाची सुरुवात चालू झाली ती इथेच. सावित्रीमाईंच्या शिक्षणाची सुरुवात चालू झाली ती भिंतीवरच्या फळ्यावरती नव्हे, तर सावित्रीमाईंच्या शिक्षणाची सुरुवात चालू झाली या काळ्या मातीवरती. इथली धरणी माता त्यांच्या हातात पाटी म्हणून उभी राहिली, आजूबाजूच्या गवताच्या काड्या पेन्सिल म्हणून उभ्या राहिल्या आणि याच काळ्या मातीवरती सावित्रीमाई अक्षर गिरू लागल्या. त्या आजूबाजूच्या झाडा झुडपांची, फळा फुलांची, पशु पाखरांची नव्हे तर सावित्रीमाई छोटे दगड जमा करायच्या आणि त्यापासून बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार असं गणित उपयोगी जीवनाचं तत्वज्ञान त्या ठिकाणी देऊ लागल्या. आणि अखंड भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून आजही सावित्रीमाई तुमच्या आमच्या समोर येताना दिसत आहेत. खरं तर बांधवांना, आजपर्यंत या मातीमध्ये ज्यांनी देवाचे पाय धरले ते देवदासी झाले. आजपर्यंत या मातीमध्ये ज्यांनी पांडुरंगाचे पाय धरले ते पंढरीचे वारकरी झाले. आजपर्यंत या मातीमध्ये ज्यांनी खंडरायाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. पण आजपर्यंत या मातीमध्ये ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज या महापुरुषांच्या विचारांचे पाय धरले ती माणसं गावच्या सरपंच पदापासून तर या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली. ही ताकद या महापुरुषांच्या विचारांची आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती उंचीचं महत्व आहे, व्यक्तिमत्व मी एका मिनिटात या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या देशामध्ये जेवढे अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञांना ज्यांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो अर्थशास्त्र तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशात अनेक कृषी तज्ञ झाले, त्या प्रत्येक कृषी तज्ञांना ज्यांच्या शेती पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
तो कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशात हजारो धर्मपंडित झाले, पण या हजारो धर्मपंडितांनी जितके धर्मग्रंथ लिहिले नाही, अगदी गीता, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साईपर्यंत असे अनेक ग्रंथ लिहिले, परंतु हे सगळे ग्रंथ ज्यांनी बारकाईने वाचले, अभ्यासले असा या 6,500 जातीमध्ये मराठी बांधवाला मराठ्याचा, आदिवासी बांधवाला आदिवासीचा, धनगर बांधवाला धनगराचा, आपल्या जातीचा जितका अभ्यास नसेल त्या प्रत्येक जातीचा बारकाईने अभ्यास करणारा कोण माणूस असेल तर तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑस्कर युनिव्हर्सिटीने नुकतेच जग घडवणाऱ्या 100 विद्वानांची यादी तयार केली. त्या 100 विद्वानांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती नाव घेतलं तथागत गौतम बुद्ध, दुसऱ्या क्रमांकावरती नाव घेतलं वर्धमान महावीर, तिसऱ्या क्रमांकावरती नाव घेतलं चक्रवर्ती अशोक सम्राट आणि चौथ्या क्रमांकावरती नाव घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे जग घडवणाऱ्या 100 लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आवर्जून घ्यावं असं त्या ऑस्कर युनिव्हर्सिटीलाही वाटावं. इतकं मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर वर्गाच्या उंबरठ्याच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायला लागावं. शाहू महाराजांची मदत बाबासाहेबांना व्हावी आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठापर्यंत बाबासाहेब जाऊन पोहोचावेत आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र या सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून बाबासाहेबांनी भारतात यावं आणि भारतात आल्यानंतर त्याच अमेरिकेत एका नेग्रो बनवल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आलेल्या बराक ओबामा नावाच्या पोरानं बाबासाहेबांची प्रेरणा घ्यावी आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन बराक ओबामानं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हावं आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्याच अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशीवरती बाबासाहेबांचा पुतळा उभा करावा आणि त्या खाली मोठ्या अभिमानाने लिहावं द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या ठिकाणी सिद्धार्थ तरुण मित्रमंडळाने मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. आजच्या या विचार मंचावरती बसलेले सर्व विचारवंत, समोर बसलेल्या माता भगिनी आणि आंबी गावातील सर्व ग्रामस्थ सर्वांचं या ठिकाणी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.